welcome to our YouTube channel. Today we will learn the topic neither nor. Neither nor means हेही नाही आणि तेही नाही, म्हणजेच दोन्ही पण नाही अशा अर्थाने नायदर नॉर चा वापर हा केला जातो. मागील व्हिडिओमध्ये आपण आयदर ऑर कसं वापरायचं याचा अभ्यास केलेला आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नायदर नॉर मीन्स हेही नाही आणि तेही नाही याचा वापर कसा केला जातो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नायदर नॉर हे देखील एक विकल्पदर्शक उभयान्वयी अव्यय आहे. नायदर नॉरचा उपयोग करत असताना ज्या ठिकाणी आता उदाहरणं आहेत त्या उदाहरणांमध्येच आपण पाहूया. पहिले एक्झाम्पल, देअर वॉज नो साइन ऑफ एनीबडी, देअर वॉज नो साइन ऑफ एनिथिंग. आता या एक्झाम्पल मध्ये जो इक्वल पार्ट आहे तो इक्वल पार्ट एकदाच घ्यायचा आणि जो डिफरंट पार्ट आहे एका डिफरंट पार्टच्या पूर्वी नायदरचा वापर आणि दुसऱ्या डिफरंट पार्टच्या पूर्वी नॉरचा वापर हा करायचा आहे. आणि वाक्यामध्ये आलेले नो, नॉट, नेव्हर यांसारखे नकारदर्शक शब्दप्रयोग हे काढून टाकले जातात. चला तर बघूया आन्सर काय आहे ना. देअर वॉज नायदर साइन ऑफ एनीबडी नॉर साइन ऑफ एनिथिंग असा आन्सर येणार. neither sign of anybody nor sign of anything. नायदरच्या खाली आणि नॉरच्या खाली विद्यार्थी मित्रांनो अंडरलाईन आवश्यक आहे. सेकंड एक्झाम्पलच्या कडे बोलूया. He will not spend money. He will not invested it. असं एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी नॉट असा जो शब्दप्रयोग आलेला आहे तो शब्दप्रयोग आपल्याला काढून टाकावा लागेल आणि आन्सर काय येतं बघा. He will neither spend money nor invested it. आता ही विल हा जो इक्वल पार्ट आहे तो इक्वल पार्ट एकदाच घ्यायचा. जो डिफरंट पार्ट आहे एका डिफरंट पार्टच्या पूर्वी नायदर आणि दुसऱ्या डिफरंट पार्टच्या पूर्वी नॉरचा वापर करायचा. आन्सर लिहून घ्या. ही विल नायदर स्पेंड मनी nor invested it. नायदरच्या खाली आणि नॉरच्या खाली अंडरलाईन आवश्यक आहे. थर्ड एक्झाम्पल कडे वळूया. यू शुड नॉट डिस्ट्रॉय द नेस्ट ऑर शू देम अवे. आता हे एक्झाम्पल जे आहे हे पक्ष्यांशी विशेषतः स्पॅरोशी रिलेटेड म्हणजे चिमण्यांशी रिलेटेड आहे. आता या ठिकाणी जो इक्वल पार्ट आहे इक्वल पार्ट एकदाच घ्यायचा आणि जो डिफरंट पार्ट आहे तो डिफरंट पार्टच्या पूर्वी एकदा नायदर आणि नंतरच्या डिफरंट पार्ट पूर्वी नॉरचा वापर करायचा आहे. आता आन्सर बघा. आन्सर असेल याचं यू शुड नायदर डिस्ट्रॉय द नेस्ट नॉट शू देम अवे असं आन्सर येईल. म्हणजे नॉट काढून टाकलं त्याच्याऐवजी नायदर वापरलं, ऑर काढून टाकलं त्याच्याऐवजी नॉर वापरलं. आन्सर लिहून घेऊया. You should neither destroy the nest nor shoo them away. नायदर आणि नॉरच्या खाली अंडरलाईन आवश्यक. आता या ठिकाणी फोर्थ नंबरच्या एक्झाम्पल कडे वळूया. देअर वॉज नो इलेक्ट्रिसिटी, देअर वॉज नो प्रायमरी स्कूल असं एक्झाम्पल आहे. म्हणजे एक खेडेगाव आहे त्या खेडेगावामध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत पुरवठाही नाहीये आणि प्राथमिक शाळा सुद्धा नाहीये. आता जो इक्वल पार्ट आहे इक्वल पार्ट काय आहे या एक्झाम्पल मध्ये देअर वॉज हा इक्वल पार्ट आहे. तो इक्वल पार्ट एकदाच घ्यायचा. डिफरंट पार्ट काय आहे नो इलेक्ट्रिसिटी आणि नो प्रायमरी स्कूल असा डिफरंट पार्ट आहे. एका डिफरंट पार्टच्या पूर्वी नायदरचा वापर आणि दुसऱ्या डिफरंट पार्टच्या पूर्वी
नॉरचा वापर करायचा. नायदर नॉर हे एक्झाम्पल आपण जॉईन करूया. देअर वॉज नायदर इलेक्ट्रिसिटी nor प्रायमरी स्कूल. नायदरच्या खाली आणि नॉरच्या खाली अंडरलाईन आवश्यक. आता 5th नंबरचं एक्झाम्पल बघा. आय हॅड एन्झायटी अँड नो हाय अँबिशन. आता या एक्झाम्पलच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, तर या ठिकाणी नो असा शब्दप्रयोग आलेला आहे. तो नो असा शब्दप्रयोग निघून जाणार आणि नायदर नॉरचा वापर आपल्याला करायचा आहे. आय हॅड, आता एन्झायटी आणि हाय अँबिशन हा भाग काय आहे, त्या ठिकाणी डिफरंट आहे. आय हॅड नायदर एन्झायटी नॉट हाय अँबिशन असा आन्सर आहे. I had neither anxiety nor high ambition. नायदरच्या खाली आणि नॉरच्या खाली अंडरलाईन करून घ्यायचं. लास्ट एक्झाम्पल कडे वळूया. दे हॅव नेव्हर सीन अ सनराईज ऑर मेट द मिल्कमॅन. म्हणजे त्यांनी सूर्योदय कधीही पाहिला नाही किंवा त्याचबरोबर त्यांनी दूधवाल्याला सुद्धा कधीही भेटलेले नव्हते, असे या वाक्याचा अर्थ होतो. या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, नायदर नॉरचा वापर हा करायचा आहे. आता या एक्झाम्पल मध्ये नायदर नॉरचा वापर करत असताना नेव्हर हा शब्दप्रयोग काढून टाकायचा, त्याच्याऐवजी नायदर येणार आणि ऑर हा शब्दप्रयोग काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी येणार नॉर येणार. आन्सर बघा. दे हॅव नायदर सीन अ सनराईज नॉर मेट द मिल्कमॅन असा आन्सर येणार. दे हॅव neither seen a sunrise nor met the milkman. नायदरच्या खाली आणि नॉरच्या खाली अंडरलाईन आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 6 एक्झाम्पलच्या माध्यमातून नायदर नॉर हा टॉपिक समजलेला असेल अशी आशा करतो. जर काही या व्हिडिओच्या बाबतीत, या टॉपिकच्या बाबतीत जर काही कुणाच्या शंका असतील तर निश्चितपणाने मला तुम्ही विचारा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा किंवा युट्यूबवरती आपलं जे चॅनल आहे त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून विचारा. तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी मी सदैव तयार आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि समोर दिसणाऱ्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज देखील पाहाव्यास मिळतील आणि नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.